एमपीएससीचा अभ्यास करताना माझं असं मन नेहमी अभिनयाकडे खेचलं जायचं. म्हणजे एखादा जर 1857चा इतिहास वाचायला लागलो तर त्यातले कॅरेक्टर मला नट म्हणून ऍक्टर म्हणून असं व्हायला लागलं ते. मग मायाप्पा पाटील म्हणून एक तिथं अकॅडमीला इन्चार्ज होते, ते म्हणाले सत्याप्पा तुझा जन्म, म्हणजे त्यांचं नाव मायाप्पा, माझं नाव सत्याप्पा, ते म्हणाले की सत्याप्पा तुझा जन्म नट म्हणून झालाय, तू ही एमपीएससी वगैरे बंद कर. तोपर्यंत माझं बीएड झालं होतं, एमए कम्प्लीट झालं होतं आणि 2013 साली मी पूर्णपणे ठरवलं की आता कुठेही नोकरी करायची नाही, कुठेही नोकरीसाठी अर्ज करायचा नाही, कोणाला नोकरी मागायची नाही, अभिनय करायचा. पण त्याच्या आधी 2 माणसांची वाक्य फार महत्वाची आहेत. एक माजी प्राचार्य विश्वास सायनाकर सर आणि प्राध्यापक एल डी पाटील सर. मी असंच सहज सरांना बोललो, सर काय करू मला कळत नाहीये. तर एल डी पाटील सर म्हणाले की जर जळालास तर तुझी राख होईल आणि जर जळून त्यातून पेटून उठलास तर सोन्यासारखा चमकशील. आता त्यांचं वाक्य कितपत खरं करता येत तुम्हीच सांगू शकता आणि आता लोक सांगतील. तर त्या एका वाक्याने मी पेटून उठलो आणि ही अभिनय दुनिया सुरू केली. आणि मग पुरुषोत्तम करंडक झाला, कॉलेज संपलं. मग आता पुढं काय, तर मी पुढे पुण्याला गेलो शिकायला चांगल्या लोकांकडे. मग प्रदीप वैद्यांना मी जाऊन भेटलो, त्यांचं कराना राया क्रांती नावाचं नाटक केलं. ते नाटक आपले अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांच्या कॉन्सेप्टवरती, ज्याच्यावरती नोटबंदी झाली, तो नाटकाचा प्रवास सुरू होता. पुण्यातलं पहिलं माझं नाटक कराना राया.